दाखवतो त्या प्रकारे स्टॉकची किंमत आपल्याला हाय स्पीडने वाढत असताना दिसते. पण आपण इन्व्हेस्ट केलेले जे स्टॉक्स आहेत, म्हणजे सध्या आपण जर समजा बाय केले आहे, तर अशा प्रकारे स्टॉकची किंमत कमी झाली, आता बंद होईल म्हणून रिस्क आहे, म्हणून जेव्हा आपण सेल करतो आणि त्यानंतर लगेच स्टॉकची किंमत वाढायला लागते. तर कधीही स्टॉकची माहिती घेऊनच स्टॉक बाय किंवा सेल करत जा, म्हणजे विकत घेत जा किंवा विकत जा, नाहीतर तुम्हाला नेहमीच लॉस होईल. तर फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला नेहमी सांगते, तर मागील व्हिडिओजमध्ये तुम्ही नक्की बघा. तर आता आपण व्हिडिओकडे जरा लक्ष देऊन ऐका. येस, बँक हा रिस्की आहे किंवा नाही, तर नाही. जर कंपनी म्हणजे बँक बंद व्हायची असती किंवा हा स्टॉक बंद व्हायचा असता, तरी जो स्ट्रगल पिरियड चालू होता तेव्हाच हा स्टॉक बंद झाला असता. 500 रुपीजपासून या स्टॉकची किंमत आपल्याला अशा प्रकारे